Dear friends, next article is process of fertilization. मेल आणि फिमेल गॅमेटचं युनियन होणे, फ्युजन होणे म्हणजे फर्टिलायझेशन. आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहिल्या, त्याच्यामध्ये स्पर्मॅटोजेनेसिस, ओजेनेसिस प्रोसेस पाहिल्या, तयार होणारे मेल आणि फिमेल गॅमेट स्टडी केले. आता आपल्याला पुढची स्टेप स्टडी करायची आहे, प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. That is a fusion of male gamete with female gamete to produce diploid cell called as zygote. फर्टिलायझेशन काय होतं आता या प्रोसेस मध्ये, इव्हेंट्स काय काय आहेत बघूया आपण. मेल आणि फिमेल कॉप्युलेशनची प्रोसेस करतात, सेक्शुअल इंटरकोर्स करतात आणि सेक्शुअल इंटरकोर्सच्या प्रोसेसमध्ये मेल 3 to 4 ml एवढं सीमेन फिमेलच्या वजायना मध्ये रिलीज करणार. That release of semen in vagina is called as insemination. Insemination आपण म्हणतो. Insemination त्याला आपण म्हणतो. आणि फर्टिलायझेशनची प्रोसेस कधी होते? ओव्ह्युलेशन झाल्यानंतर 12 ते 14 तासांनी ॲम्पुला इस्थेमिक जंक्शनच्या ठिकाणी होते. आता इथं होतं काय बघा, मेलनं सेक्शुअल इंटरकोर्सच्या दरम्यान स्पर्म रिलीज केले, सीमेन रिलीज केलंय. 200 to 300 मिलियन स्पर्म त्यांनी रिलीज केलेले आहेत. तुम्हाला तर माहिती आहे की त्याच्यापैकी 60% स्पर्म हे नॉर्मल सेफ साईजचे असले पाहिजेत आणि त्यापैकी 40% स्पर्म जे आहेत ते कसे असले पाहिजेत, मोर व्हिगरस मोबिलिटी त्याची असली पाहिजे. आता हे जे स्पर्म इथं आहेत त्यातले बरेचसे इतके मोठे एकच लागणार आहे स्पर्म, पण इतक्या मोठ्या प्रमाणात का बनवले? कारण इथं फॅगोसायटोसिसची प्रोसेस होत असते, त्यामुळं बरेच स्पर्म एंगल्फ केले जातात, ॲसिडिटीमुळं मारले जातात आणि सेकंडरी ओसाइट पर्यंत साधारण 200 स्पर्म पोचतात. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात बनवले म्हणून 200 तरी तिथपर्यंत पोचले. म्हणून स्पर्म मोठ्या प्रमाणावर बनवणं गरजेचं आहे. आता हे जे स्पर्म आहे ते लॅशिंग मोमेंट करतात आणि 1 to 3 mm per minute या स्पीडनं लॅशिंग मोमेंट करत 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 हे स्पर्म पुढे जातात. आणि इथं आल्यानंतर या सर्विक्स रिजन मध्ये सिरिंज ऍक्शन होते. सिरिंज आपल्याला माहिती आहे, इंजेक्शन, सिरिंज म्हणतो आपण, औषध ज्यात घेतलं जातं ती सिरिंज आहे. इंजेक्शन आपल्याला देतात सिरिंजच्या साह्यानं, तशी सिरिंज ऍक्शन इथं होते. आणि त्या सिरिंज ऍक्शननं हे स्पर्म इकडं आणले जातात. या ठिकाणची जी मोमेंट आहे त्याला ॲस्पायरेटरी मोमेंट असं आपण म्हणतो. आणि या ठिकाणी मोमेंट वाढवण्यासाठी आपल्याला माहिती आहे प्रोस्टाग्लॅंडिन आहे सेमेन मध्ये. आणि हे स्पर्म
मोमेंट करत 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 कुणीकडे येणार, ज्या बाजूला सेकंडरी ओसाइट आहे, हा म्हणजे ओव्ह्युलेशन झालं. हे कधी सगळं पॉसिबल आहे आता फर्टिलायझेशन जर फिमेलने ओव्ह्युलेशन केलं आणि ओव्ह्युलेशन केल्यानंतर 1-2 दिवस जास्तीत जास्त हे सेकंडरी ओसाइट तिथं वाट पाहिल आणि साधारण 12 ते 14 तासांनी त्या दरम्यान जर सेक्शुअल इंटरकोर्स झाला तर हे स्पर्म इकडून येणार आणि इकडून सेकंडरी ओसाइट ॲब्डॉमेनमध्ये रिलीज केलं, ते फिमरीनी पिक केलं आणि ओस्टियम मधून ते ॲम्पुला इस्थेमिक जंक्शनच्या ठिकाणी आलं, कारण तीच फर्टिलायझेशनची साईट आहे. इकडून स्पर्म येणार लॅशिंग मोमेंट करत 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 इकडून स्पर्म इकडं येतात आणि बघा, सिंगल इजॅक्युलेट ऑफ सीमेन इनटू वजाइना कंटेन्स 300 to 400 million sperms in 3 to 4 ml of semen. But about only 100 to 200 sperm reach in fallopian tube because many of them killed by acidity of female genital tract and many engulfed by phagocytosis. ज्या फॅगोसाइट सेल्स आहेत वजायनामध्ये तिथं एंगल्फ केले जातात. The sperm reaches the fallopian tube by lashing moment at the rate of 1.5 to 3 mm per minute, as well as aspiratory moment of cervix into vagina and contraction of uterus and fallopian tube. इतक्या गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. नुसता स्पर्म मोमेंट करत करत जातो असं नाही, त्याच्याबरोबर त्याला सपोर्टिंग ॲक्शन कोणाच्या आहेत, वजायना आहेत किंवा सर्विक्स आहे किंवा युटेरस आहे, फॅलोपियन ट्यूबच्या ॲक्शन सुद्धा आहेत. आता ज्यावेळी हे स्पर्म इथं पोचतात, या ठिकाणी स्पर्म पोचतील. जे स्पर्म इथपर्यंत आलेले आहेत ते स्पर्म कसे आहेत, त्या मानानं इनॅक्टिव्ह आहेत. कसे? बिकॉज दे आर कवर्ड बाय डिकॅपॅसिटायझेशन फॅक्टर. कारण नको तिथं ॲक्रोसोमनं आपलं होल पाडू नये म्हणून डिकॅपॅसिटायझेशन फॅक्टर आतापर्यंत त्याच्यावरती आहे. पण आता तो काढला पाहिजे आणि मग इथं इस्ट्रोजन काही ठिकाणी म्हटलंय आणि फॅलोपियन ट्यूबचं जे सिक्रिशन आहे त्या सिक्रिशनमुळं या स्पर्मवरती जो डिकॅपॅसिटायझेशन फॅक्टर आहे तो रिमूव्ह केला जातो. स्पर्म ॲक्टिव्ह बनवले जातात. त्या स्पर्ममध्ये सेकंडरी ओसाइटमध्ये एंट्री करण्याची कॅपॅसिटी निर्माण होणे यालाच आपण म्हणतो कॅपॅसिटायझेशन. आणि कॅपॅसिटायझेशन झाल्यानंतर प्रोसेस झाल्यानंतर इथं आणखी ॲक्शन कोणती होते, फर्टिलायझिंग अँटी फर्टिलायझिंग रिॲक्शन होते. म्हणजे काय होतं, हा समजा सेकंडरी ओसाइट आहे हे आणि हा स्पर्म आलेला आहे इथं, तर सेकंडरी ओसाइट प्रोड्युसेस फर्टिलायझिन and sperm produces anti-fertilizing just like particular lock and particular key. particular lock open करायला particular key पाहिजे की नाही, तशा प्रकारे स्पर्म आणि ओहम एकमेकाची ओळख पटवतात.
स्पर्म म्हणणार आपल्याला ज्या सेकंडरी ओसाइट मध्ये जायचंय तो आपल्या स्पीसीजचा आहे का दुसऱ्या स्पीसीजचा आहे? दुसऱ्या स्पीसीजचा असेल तर नको रे बाबा, वेगळंच काहीतरी बनेल. आणि मग ते स्पर्म आणि ओहम एकमेकाची ओळख पटवण्यासाठी इथं फर्टिलायझिंग अँटी फर्टिलायझिंग रिॲक्शन होते. फार महत्वाची रिॲक्शन आहे. नाहीतर काय झालं असतं, कुणाचंही फ्युजन, कुणाच्याही स्पर्मचं कुणाच्याही एक बरोबर फ्युजन झालं. जसं एक आंब्याचं झाड आहे, शेजारी कोकोनटचं झाड आहे, दोघांमध्ये ब्रीडिंग झालं तर कोको मँगो बनवायचा का? दोन वेगळ्या ॲनिमल मध्येच बनवून चालेल का? नाही. तसं होऊ नये म्हणून फर्टिलायझिंग अँटी फर्टिलायझिंग रिॲक्शन इथं अतिशय महत्वाची आहे. आता फर्टिलायझिंग अँटी फर्टिलायझिंग रिॲक्शन झाल्यानंतर हा स्पर्म आलाय पुढं, ओळख पण पटवली. स्पर्म म्हणणार सेकंडरी ओसाइट आपलंच आहे, सेकंडरी ओसाइट म्हणणार स्पर्म आपलाच आहे, एंट्री द्यायला काही अडचण नाही, टोल नाक्यावरनं पास. आता काय होणार पुढं आल्यानंतर, the cells of corona radiata are glued together by halouronic acid. इथं करोना रॅडिएटाच्या ज्या सेल्स असतात त्या ग्लूड होतात. They are glued by halouronic acid. ग्लू म्हणजे चिकट, डिंक, तसं ग्लूड होतात. आणि हा स्पर्म काय करतो, त्यानं ॲक्रोसोम कुणी बनवलाय? गॉल्गी ॲपॅरेटसनं बनवलाय. त्या स्पर्म काय करतो, आता ते डिकॅपॅसिटायझेशन फॅक्टर निघून गेलाय, आता तिथून एन्झाईम बाहेर पडतात. त्या स्पर्मने काय, ॲक्रोसोम मधून काय अनेक एन्झाईम आहेत, त्यातलं हॅलोयुरिनेज हे जे एन्झाईम आहे ते काय करतं, तर इथलं जे हॅलोयुरिनिक ऍसिड आहे त्याच्यावर ऍक्ट होतं. आणि करोना रॅडिएटाच्या सेल्स काय करतं, जरा लूज करतं. त्याच्यानंतर आणखी एक्झाम आहे, आणखी याच्यामध्ये पहा, हॅलोयुरिनेज फर्स्ट डिझॉल्व द हॅलोयुरिनिक ऍसिड विच bind together the cells of corona radiata and makes path through corona radiata by digesting it. म्हणजे करोना रॅडिएटाच्या सेल्स ज्या आहेत त्या अशा एकमेकाला जोडलेल्या आहेत, तर ह्या सेल्स काय केल्या आणि लूज केल्या. आणि आता त्यातून मार्ग काढणार आहे करोना पेनिट्रेटिंग एन्झाईम, पण त्यांना आणलेला आहे ॲक्रोसोमनी. ते त्याच्यामधून सिक्रिशन झाल्यामुळं हा स्पर्म आता आत जाणार. पुढं गेल्यानंतर आता आडवं कोण आलं, पुढचा टोल नाका. करोना रॅडिएटा पहिला टोल नाका पास केला, आता दुसरा टोल नाका पास करायचा आहे. कोणता? झोना पेलुसिडा. त्याच्यासाठी झोनालायसिन नावाचं एन्झाईम रिलीज करून त्यातून मार्ग काढला जातो. आणि आता हा स्पर्म, या स्पर्मनं मार्ग काढला. जनरली ही एंट्री कुणीकडनं होते, ॲनिमल पोलकडनं होते. आणि ह्या स्पर्मनं या व्हायटॅलाइन मेम्ब्रेनला टच केलं, टच केल्याबरोबर इथं व्हायटॅलाइन मेम्ब्रेनला या स्पर्मने टच केलं.
टच केल्याबरोबर होतं काय बघा, मिओसिस सेकंड जी आहे कुठं झालेली आहे अरेस्ट, मेटाफेज सेकंड. मग मेटाफेज सेकंड फॅक्टर आणि ॲनाफेज प्रमोटिंग फॅक्टर हे महत्त्वाची भूमिका बजावतात. तर मिओसिस सेकंड डिव्हिजन जी अरेस्ट झालेली आहे, ॲनाफेज प्रमोटिंग फॅक्टर तयार होतो आणि त्याच्यामुळं मिओसिस 2 कंप्लीट होते. आणि पूर्वी एक पोलार बॉडी तयार झाली होतीच. तर या सेकंडरी मिओसिस या सेकंडरी ओसाइटमध्ये सेकंड मिओसिस डिव्हिजन कंप्लीट होईल आणि आणखी एक पोलार बॉडी तयार होईल. पोलार बॉडी म्हणजे न्यूक्लियस आहे पण सायटोप्लाझम नाही, नॉन फंक्शनल आहे. आपल्याला काय करायचं आहे, एका वेळी एकच बेबी बनवायचं आहे. मिओसिसचा नियम पण पाळायचा आहे. मिओसिसचा नियम काय सांगतो, एका सेल पासून 4 सेल्स बनतात, 4 तर बनवायच्यात आणि एकच सेकंडरी ओसाइट बनवायचं आहे, कारण एकच बेबी आपल्याला जन्माला घालायचं आहे. नॉर्मल कंडिशन. बर, मिओसिस सेकंड कंप्लीट होणार, दुसरी पोलार बॉडी तयार होते. आता फर्स्ट पोलार बॉडी डिवाइड होऊ शकते, इट मे डिवाइड, आणि झाली तर मग 3 पोलार बॉडी बनणार, नाहीतर 2 पोलार बॉडी, 2 to 3 पोलार बॉडीज बनणार. आणि आता खऱ्या अर्थानं हे ऊटीड बनलेलं आहे, ओहम बनलेला आहे. आणि आता ॲनिमल पोलच्या सहाय्यानं त्या ठिकाणी इथं काय झालेलं आहे, एक पेनिट्रेशन कोन बनलेला आहे. जिकडून स्पर्म आत यायला लागलाय त्याला पेनिट्रेशन कोन बनतो, फर्टिलायझेशन कोन बनतो. आणि इथलं जे मेम्ब्रेन आहे त्या मेम्ब्रेन मधले कॅल्शियम चॅनल ओपन होतात, कॅल्शियम चॅनल ओपन होतात. कॅल्शियम आत येणार, आत येणार, आत येणार, आणि मग हा स्पर्म ड्रिल करून, जसं होल पाडून आत एंट्री करतो. काय काय येतं त्याचं आत, काय काय येतं त्याचं आत, तर टेल सोडून बाकीचे पार्ट येतात. टेल इज लॉस्ट. आता स्पर्म आत आलाय, मग पहिला स्पर्म आत आला, दुसरा येईल, तिसरा येईल, असं होऊ शकतं की नाही, होऊ शकतं. चालेल का, पण नको आहे, शक्यच नाही असं. मग त्याला पर्याय काय, तर त्यावेळी हे कॅल्शियम तर आत आलेले आहेत, इथं कॉर्टिकल ग्रॅन्युल्स जमा होतात, बनतात, accumulation of cortical granules, and due to accumulation of cortical granules the membranes, vitelline membranes becomes thick rigid fertilization membrane to prevent the entry of any another sperm, to prevent the polyspermy. आणि मग कुठला स्पर्म आत येऊच शकत नाही. किती निसर्गानं व्यवस्थित बनवलंय, किती काळजी घेतली बघा. आता फर्टिलायझेशन मेम्ब्रेन बनलं, ठीक आहे. पुढं त्यानंतर काय होईल, आता इथं या सेकंडरी ओसाइट कडं पहा, इथं स्पर्म अचीव द प्लाझ्मा मेम्ब्रेन at the point of contact plasma membrane, sperm get dissolved only nucleus and proximal centriole enter the ovum. ठीक आहे. Entry of sperm into egg activates the cortical granules and becomes charged. Move towards the inner surface of vitelline membrane to make it thick and change the membrane called as fertilization membrane. It blocks the entry of other sperms to prevent the polyspermy. करेक्ट आहे. आता पुढं काय होणार,
इथं आपण दाखवू. हे समजा आता उटीड म्हणू आपण त्याला. इथं त्या उटीडचा न्यूक्लियस आहे, त्याच्याकडे सेंट्रिओल नसतो, म्हणून स्पर्म आपल्या बरोबर एक सेंट्रिओल घेऊन येतो एम्फिमिक्सिस साठी, प्रॉक्सिमल सेंट्रिओल. हा स्पर्मचा न्यूक्लियस, त्याला आपण आता मेल आणि फिमेल प्रोन्यूक्लियाय म्हणू. त्यांनी आणलेला एक सेंट्रिओल आहे, तो लागणार आहे आपल्याला आता. आणि मग आता काय होणार, यांच्यावरचे न्यूक्लियायचे मेम्ब्रेन आहे ते सगळे डिझॉल्व्ह होणार. त्यानंतर सेंट्रिओल जो आहे तो डुप्लिकेट होऊन त्याच्यापासून एक स्पिंडल बॉडी बनणार. या स्पिंडल बॉडीवरती ओहमचे 23 क्रोमोसोम या साइडला अरेंज होतात, स्पर्मचे 23 क्रोमोसोम या साइडला अरेंज होतात. आणि नेहमी सेल डिव्हिजन मध्ये सेंटरला अरेंज होऊन पेरिफेरीकडे जात असतात. इथं पेरिफेरीला अरेंज होऊन सेंटरकडे येतात. आणि हे दोन्ही क्रोमोसोम म्हणजे 23 आणि हे 23 यांचं इथं मिक्सिंग होतं. त्यालाच आपण म्हणतो एम्फिमिक्सिस. त्यालाच आपण इथं काय म्हणतो, एम्फिमिक्सिस प्रोसेस होणं. पहा इथं तेच एक्सप्लेन केलेलं आहे. स्पर्म प्रोन्यूक्लियस अप्रोचेस टुवर्ड्स फिमेल प्रोन्यूक्लियस थ्रू डेफिनेट पाथ क्रॉसिंग 180 degree angle called as copulation path. Proximal centriole divides two centrioles which moves in opposite direction to produce spindle apparatus बनवणार. बरोबर. Nuclear membrane of gametic nuclei degenerates. They lose their separate identity. Chromosomes are arranged on the spindle and get intermixed, called as amphimixis or karyogamy. अशा प्रकारे फर्टिलायझेशनची प्रोसेस होते. आता त्या बेबी जो झायगोट आहे त्या झायगोट पासून बेबी बनणार आहे, परंतु ते जे चाइल्ड जन्माला येणार आहे त्याचा सेक्स कोणता असणार. आपल्याला माहिती आहे की जे स्पर्म रिलीज केलेत त्याच्यामध्ये 50% स्पर्म कसे आहेत, X कंटेनिंग आहेत आणि 50% स्पर्म Y कंटेनिंग आहेत. आत आणि सर्व ओहम तर X कंटेनिंगच असणार. आणि त्यामुळं जर एंट्री करणारा स्पर्म X कंटेनिंग असेल तर 44 ऑटोसोम प्लस XX फिमेल. जर एंट्री करणारा स्पर्म Y कंटेनिंग असेल तर 44 ऑटोसोम प्लस XY मेल. म्हणजे X कंटेनिंग स्पर्म एंट्री करतो का Y कंटेनिंग स्पर्म एंट्री करतो हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याच्यावरनं सेक्स ठरतो. आणि हेटेरोगॅमेटिक कोण आहे, मेल आहे. म्हणजे सेक्स ठरवायला जबाबदार कोण आहे, मेल आहे. पण अंधश्रद्धा काय, मुलगी व्हायला लागली मुली व्हायला लागल्या, जबाबदार फिमेल. मग दुसरी बायको करतो, तिसरी करतो, काय काय हे कुठाने करतात. किती गैरसमज, किती अंधश्रद्धा, किती चुकीची रूढी, किती चुकीच्या रूढी परंपरा आपल्याकडे आजही आहेत. का तर मेल बेबीची अफिनिटी जास्त, मुलगा पाहिजे, वंशाला दिवा. आता हा दिवा लावला तर चांगलीच गोष्ट आहे, पण काही सांगता येत नाही. उद्या टेंबा लावला तर काय गॅरंटी. त्यामुळं मेल आहे का फिमेल आहे हे महत्वाचं नाही आहे, त्या दोन्हीपैकी कुठलं अपत्य जन्माला येतंय हे अत्यंत महत्वाचं आहे. मेल असो नाही तर फिमेल असो. अहो निसर्गानं बनवतानाच सेक्स रेशो 1:1 बनवला आहे.
तुम्ही आम्ही कोण आहे यात बदल करणारे, आणि ते बी चुकीच्या रूढी परंपरेचा आधार घेऊन. अत्यंत हे चुकीचं आहे. तर इथं सेक्स डिटर्मिनेशन साठी रिस्पॉन्सिबल कोण आहे? मेल आहे का? तर तो हेटेरोगॅमेटिक आहे. अशा प्रकारे फर्टिलायझेशनची प्रोसेस आपल्यामध्ये होते. सो दिस इज अबाउट प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. थँक यू व्हेरी मच.